नमस्ते मित्रांनो, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 2025 आज 8 ऑगस्ट 2025 म्हणजे बदली पात्र शिक्षकांचा पसंतीक्रम भरण्याचा शेवटचा दिवस। कारण 5 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या दरम्यान बदली पात्र शिक्षकांचा पसंतीक्रम भरण्याचा कालावधी देण्यात आला होता। परंतु गेल्या 2 दिवसापासून विन्सिसच्या पोर्टलला बदली जे पोर्टल आहे त्याला खूप मोठ्या समस्या येत आहेत। कॅप्चा न येणं, OTP न येणं किंवा डायरेक्ट बाहेर फेकलं जाणं, भरलेले पसंतीक्रम खालीवर होणं, ह्या सर्व अडचणी ना संवर्ग 4 मधील शिक्षकांना तोंड द्यावं लागत आहे। ही समस्या विन्सिसपर्यंत आणि ग्रामविकास विभागापर्यंत वेगवेगळ्या संघटनांनी शिक्षकांनी पोहोचवलेली आहे। त्यामुळे कदाचित या शिक्षकांना दिलासा भेटण्याची शक्यता आहे। पसंतीक्रम भरण्यासाठी मुदतवाढ कदाचित 2-3 दिवस आणखी मुदतवाढ भेटू शकते आणि विन्सिस कंपनीला स्ट्रॉंग सर्व्हर जोडण्याची त्यांना सांगितलं जाऊ शकतं, बॅकअप जास्त देण्याचं सांगितलं जाऊ शकतं। कारण या संवर्गामध्ये राज्यातील सर्वात जास्त शिक्षक वर्ग आहे। जवळजवळ 1.25 लाख शिक्षक हा बदलीपात्र या कॅटेगरीमध्ये येतो। त्यामुळं सर्व शिक्षकांनी या पोर्टलवर फॉर्म भरायला सुरुवात केल्यामुळं हा सर्व्हर डाऊन झाला आणि ह्या समस्या निर्माण होत आहेत। कदाचित आज दुपारपर्यंत मुदतवाढ भेटल्याचं पत्र RDD कडून येऊ शकतं किंवा विन्सिसच्या पोर्टलवर तशी तारीख अपडेट होऊ शकते। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षण अधिकारी आणि नोडल अधिकारी, विन्सिस कंपनी यांची आणि ग्रामविकास विभागाचे सचिव यांची एक VC बदल्यांसंदर्भात दुपारी 4:30 वाजता होती, ती वेळ बदलून आज सकाळी 10:30 वाजता ठेवण्यात आलेली आहे। याचा अर्थ असा होतो की या बदल्यांसंदर्भात ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या अडचणी जाणून घेऊन त्याच्यावर उपाययोजना या बैठकीमध्ये VC द्वारे दिल्या जाऊ शकतो। विन्सिस कंपनीला योग्य त्या सूचना दिल्या जाऊ शकतात। पोर्टल व्यवस्थित चालू होण्यासाठी योग्य त्या सूचना विन्सिस कंपनीला दिल्या जाऊ शकतात आणि मुदतवाढ सुद्धा याचा सुद्धा निर्णय या बैठकीत होऊ शकतो। त्यानंतर अतिरिक्त इतर काही ज्या समस्या किंवा अडचणी ज्या RDD पर्यंत पोहोचलेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा चर्चा होऊ शकते। ही बैठक सुद्धा आपल्या शिक्षकांसाठी खूप महत्त्वाची आहे। त्यानंतर जी काल सुनावणी संच मान्यतेच्या संदर्भात मुंबई हायकोर्टामध्ये झाली नाही, ती आज तारीख देण्यात आलेली आहे। आज दुपारी 4 वाजता संच मान्यतेसंदर्भात आणखी एक सुनावणी होणार आहे, जी आतापर्यंत 2-3 दिवस त्याच्यावर पुढे तारीख पे तारीख देण्यात आली आणि आज सुद्धा ते सुनावणी 4 वाजता होणार आहे। आज पुढची तारीख दिली जाते का संच मान्यतेवर निकाल दिला जातो, ह्या गोष्टी पाहणं गरजेचे आहेत। या सर्व गोष्टी आपल्यापर्यंत योग्य वेळी पोहोचवल्या जातील। धन्यवाद।